गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। सकाळी बघा, मी रात्री 2 वाजता झोपले होते, म्हणून तर मला पहाटे एकदम असे डोळे सुजले होते। मी उठून माळ होता त्यामुळे मी सकाळी 6 वाजता उठून आंघोळ वगैरे करून सर्व स्वयंपाक बनवायला सुरुवात केली। पहिल्यांदा मी एका साईडला भात डाळ शिजवायला टाकली, त्यानंतर भाज्या बनवायला घेतल्या। कारल्याची भाजी, उसळ बनवली आणि पीठ वगैरे सगळं मळून ठेवलं। त्यानंतर आम्ही टेरेसवरती नाश्ता ठेवायला गेलो पित्रांसाठी। दही भात आणि चहा हा नाश्ता ठेवावाच लागतो। आणि त्यानंतर सर्व स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही पप्पांच्या पाया पडलो आणि हे बघा, जेवणाचं ताट वगैरे सर्व काही ठेवलेलं होतं। फुलं वाहिली आणि फुलं वगैरे सगळं वाहून झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो। जेवायला बसताना बघा, भात केला होता, गुळवणी केली होती आणि बटाट्याची भाजी, कारलं, मेथीची भाजी, भेंडी आणि कांदा भजी आणि खूप काय केलं होतं बघा। डाळिंब सोललेलं होतं, गवारीची भाजी, ही काशी भोपळा शिजवलेला होता, ही उसळ आणि पुरणपोळ्या, हे सर्व केलं होतं आणि खूप छान झालं होतं स्वयंपाक। ही कुरवड्या आणि पापड तळले होते। हे सर्व एकदम खूप छान झालं होतं, कारण की पितरांसाठी करायचं म्हटल्यावरती मला मनापासून आपोआपच सर्व काय करू वाटलं, असं मनापासून इच्छा झाली सर्व काय करण्याची। असं तर एवढं सगळं कधीच घरात करत नाही मी, पण एवढं सगळं पहिल्यांदा एकटीने मी स्वयंपाक बनवलेला। हे बघा, आणि फक्त पुरणपोळ्याची ती आमटी असते ना, ते फक्त मम्मीने बनवलेली, बाकी सर्वांनी बनवलेलं। आणि हे बघा, आम्ही जेवायला बसलो। जेवण करताना मी बघितलं कसं झालं सर्व काही, थोडं ताटात घेऊन खूप छान झालं होतं सर्व काही। आणि मला वाटलं की मी करू शकते एवढं सर्व एका दिवशी, असं वाटलं आणि एवढं तर कळून आलं मला ह्या दिवशी। आणि त्यानंतर बघा, मी भांडी घासून घेतली, किती जास्त भांडी पडलेली, दिवसभराची भांडी सगळी घासून घेतली। त्यानंतर थोड्याशा पोळ्या राहिल्या होत्या, पुरण राहिलं होतं, ते सिस्टर आली होती, सिस्टरने थोड्या पुरणपोळ्या लाटल्या, कारण ते लाटावं लागतं, म्हणजे ती पण मुलगी आहे ना पप्पांची, त्यामुळे। आणि त्यानंतर त्यांनी जायला सुरुवात केली। मग केस वगैरे विचारून घेतले त्याच्या मुलीचे तिने। त्यानंतर टेरेसवर आम्ही गेलो, पण पक्ष्यांनी काहीसुद्धा खाल्लं नव्हतं। टेरेसवर 2 ताटं ठेवली होती, काहीसुद्धा पक्ष्यांनी खाल्लं नाही। मग आम्ही तिला सोडवायला गेले टेरेसच्या खाली, अपार्टमेंटच्या खाली मी सोडवायला गेले सिस्टरला आणि तिच्या मुलींना। आणि हे बघा काय म्हणते ती दोघं म्हणत होते, आजीची काळजी घे आणि आजीला सांग की तुझी काळजी घे, असं म्हणत होते। आणि बघा, इतके त्यांना कळत होतं काय काय म्हणायचं ते। आणि फायनली त्यांना बाय बाय केलं। आणि दुसऱ्या दिवशी मी पहाटेच उठले, पण म्हटलं टेरेसवरती जाऊन बघावं पक्ष्यांनी काय खाल्लंय का। पक्ष्यांनी काहीसुद्धा खाल्लं नव्हतं। पाऊस पडल्यामुळे रात्रीचं सर्व काय होतं ते ओलं झालं होतं। जे 2 ताट ठेवले होते ते सर्व अन्न सगळं ओलं झालं होतं। तरीसुद्धा पक्ष्यांनी खाल्लं पाहिजे होतं थोडं तरी, पण काहीसुद्धा खाल्लं नाही। महाळाचा सीझन असल्यामुळे त्यांना कंटाळा आला असेल बहुतेक खाण्याचा, एवढं काय। शेवटचे होते अमावस्येचा दिवस, त्यामुळे आम्ही ठेवलेलं, पण अमावस्येच्या दिवशी शक्यतो सगळे जण करत असतात महाळाचं। हे बघा, सगळं आहे तसं ठेवलेलं, पाणीसुद्धा तसंच ठेवलेलं। आणि हे बघा, पुरणपोळी जे चुरून टाकलेलं आम्ही त्यांना खायला येण्यासाठी, ते सुद्धा त्यांनी खाल्लं नाही। सगळं काही फळं ठेवलेली आम्ही, ते भात ठेवलेला, कुरवड्या ठेवलेल्या, भजी ठेवलेली, सगळं आहे असं ठेवलं, काहीच खाल्लं नाही। खूप वाईट वाटलं काहीच खाल्लं नाही, म्हणजे असं वाटलं की म्हणजे काय आमच्याकडनं चुकलं का काय, की का खाल्लं नाही म्हणजे पितरांनी का खाल्लं नसेल। पण असो, हे सर्व मी पाणी खाली टाकून दिलं आणि सर्व पॅकिंग केलं आणि सर्व पॅकिंग करून गुरांना टाकलं। आणि त्यानंतर मी खाली गेले ग्लास घेऊन,